कि बाकी मुद्दों पर ध्यान नहीं रह पाया, जिस वजह से जनता थम्पिंग मेजॉरिटी मिळेल। खरं म्हणजे लँडस्लाइड विक्टरी अशा प्रकारचा विजय या ठिकाणी महायुतीला मिळालेला आहे। मी त्याबद्दल तमाम मतदारांचे महाराष्ट्रातल्या मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या लाडक्या बहिणी यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो। लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं, लाडक्या भावांनी मतदान केलं, लाडक्या शेतकऱ्यांनी मतदान केलं आणि त्याचबरोबर लाडक्या माझ्या ज्येष्ठांनी मतदान केलं। समाजातल्या प्रत्येक घटकाने या ठिकाणी भरभरून महायुतीला मतदान केलं। गेले 2-2.5 वर्ष जे महायुतीने काम केलं त्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनतेने दिली आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला मी पुन्हा एकदा त्यांच्या मनापासून आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो की पूर्णपणे जे काम आम्ही केलं 2.5 वर्षामध्ये त्याचं मोजमाप, नोंद आणि त्याची कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिलेली आहे। खरं म्हणजे आता आम्ही 2.5 वर्षात जे काम केलं, आता पुढच्या कार्यकाळामध्ये आमची आणखी जबाबदारी वाढली आहे आणि म्हणून जनतेला त्रिवार वंदन करतो आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना देखील महायुतीच्या मनापासून धन्यवाद देतो। महायुतीचे सर्व कार्यकर्ते मनापासून काम करत होते आणि म्हणूनच हा विजय, एवढा मोठा विजय मिळतोय। मी माझ्या ठाणे मतदारसंघातल्या कोपरी-पाचपकाडी मतदारसंघातल्या देखील मतदारांना धन्यवाद देतो की खूप मोठ्या लीडने, मार्जिनने त्यांनी मला विजयी करण्याचं। तो एकनाथ शिंदे को यहाँ पर हम सुन रहे थे सीधे तौर पर वो ये कहते हुए कि जनता ने जिस तरह से महायुति पर भरोसा जताया है इसका बहुत बहुत धन्यवाद। वहीं कार्यकर्ताओं की भी सफलता उन्होंने यहाँ पर गिनाई कि उन्होंने किस तरह से नकवी जी से कोई सवाल पूछा था आपने? जी बिल्कुल नकवी जी, आपके पास हम वापस लौटेंगे और आपसे वही की आंकलन, क्योंकि हार का आंकलन जो है बीजेपी बहुत अच्छे तरीके से करती है। अगर हम झारखंड को देखें तो क्या घुसपैठी पे जाकर के ही मुद्दा टिक गया